क्वेश्चन आहे बोर्डला येणार तर ते सगळे याच्यामध्ये कव्हर होतील. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 म्हणजे 1 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्क याच्यावर फोकस केलेला आहे. कारण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे मॅक्झिमम काय असतील आउट ऑफ टेक्स्ट बुक असतील. त्यामुळे त्याची पॉसिबिलिटी आपण थोडी ठरवू शकत नाही. पण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 जे आहेत जे टेक्स्ट बुक मधले क्वेश्चन येणार आहेत किंवा त्यासारखे क्वेश्चन येणार आहेत तर त्याची रिव्हिजन चांगली होण्यासाठी हा वन शॉट रिव्हिजनचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी होईल. थोडा लेंदी असेल पण पूर्ण चॅप्टर याच्यामध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल. ओके. तर 1 मार्कचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये एकूण 2 पार्ट्स आहेत. एक आहे एमसीक्यू ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन असतील किंवा मग त्याच्यातलं एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A काय असणार आहे एमसीक्यू आणि क्वेश्चन नंबर 1B हा तुमचा काय असणार आहे सॉल्व्ह. तो सुद्धा 1 मार्कचा असणार आहे. म्हणजे 1 मार्कचे सॉल्व्ह पण करायचे आहेत आणि एमसीक्यू पण असणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे जे पॉसिबल क्वेश्चन आहेत 1 मार्कचे एमसीक्यू प्लस सॉल्व्ह द फॉलोइंग 1 मार्कचे ते दोन्ही पण आपण बघूया. दोन्ही सुद्धा 1 मार्कलाच असणार आहे. आता फर्स्ट पॉसिबल क्वेश्चन काय आहे तर बघा इथे आपल्या समोर आहे तो टू ड्रॉ द ग्राफ ऑफ. ओके आपल्याला काय करायचं आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर तो फर्स्ट क्वेश्चन आता बघूया इथे आपण टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. What will be the value of y when x is equal to 1? ऍक्च्युली इथे आपल्याला ग्राफ पेपरवर ग्राफ काढायचा नाही कारण ही एमसीक्यू आहे. तर हे जे इक्वेशन आहे दिलेलं इक्वेशन त्याला नंबर 1 दिलेलं इक्वेशन काय आहे 4x plus 5y is equal to 19. याला इक्वेशन 1 द्या. याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू किती दिली आहे 1 दिलेली आहे. तर आपल्याला कुठली व्हॅल्यू फाइंड करायची आहे y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो काय करणार याच्यामध्ये आपण असं लिहिणार पुट x इक्वल टू 1 ही जी दिलेली व्हॅल्यू आहे x ची 1 पुट करूया इन इक्वेशन 1. त्याला इक्वेशन 1 म्हटलंय आपण त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करूया म्हणजे 4x म्हणजे 4 मल्टिप्लाय x. x ची व्हॅल्यू किती पुट करणार आपण 1. ओके प्लस 5y इज इक्वल टू 19. आता 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार त्याच्यामध्ये 4 1 जा 4 प्लस 5y देअरफॉर प्रत्येक स्टेप नंतर करा इज इक्वल टू 19. आता हा प्लस 4 या 19 कडे येऊन काय होईल मायनस होईल. सो 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. दॅट मीन्स 5y इज इक्वल टू 19 मायनस 4 किती येणार 15. ओके 19 मायनस 4 15 येणार. 5y चं मिनिंग काय 5 मल्टिप्लाय y. ओके 5 मल्टिप्लाय y. तर मग मल्टिप्लायचं काय होईल डिवाइड होईल ना. ओके सो y इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5. तर बघा त्याचं पॉसिबल आन्सर काय येईल किंवा आन्सर काय येईल त्याचं 5 1 जा 5 5 3 जा 15. ओके सो y इज इक्वल टू 3 हे त्याचा आन्सर आहे. आता एमसीक्यूचं ज्यावेळी तुम्ही आन्सर फाइंड आउट करता त्यावेळी तुम्ही रफली केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचं आहे तर आन्सर कुठला आलेला आहे y इज इक्वल टू 3 म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. तर तुम्ही काय करायचं एमसीक्यू मध्ये असं लिहायचं क्वेश्चन नंबर 1A मध्ये फर्स्ट आहे फर्स्ट एमसीक्यूचा आन्सर कुठला आहे ऑप्शन बी. एवढं सफिशियंट आहे. ओके ऑप्शन बी. तुम्ही पुढे 3 लिहिलं तरी चालेल म्हणजे जे त्याचा आन्सर दिलेला आहे ते लिहिलं तरी चालेल. फक्त ऑप्शन लिहिणं तुम्ही गरजेचं आहे. ओके नाव नेक्स्ट वन. नाव सेकंड क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट दिला आपल्याला याची काय करायची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा डिटर्मिनंट ऍज इट इज लिहून घेऊया 5 3 -7 -4. ओके तर हे आपल्याला काय केलेलं आहे इथे डिटर्मिनंटच्या त्यातला नंबर दिलेले. डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो आपण तर डिटर्मिनंट आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 मल्टिप्लाय -4 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. नंतर डिटर्मिनंट मध्ये मिडलला काय असतं मायनस त्यानंतर इकडचं 3 मल्टिप्लाय -7. ओके तर दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि मध्ये मायनस घ्यायचं. आता नेक्स्ट स्टेप काय येईल इक्वल टू 5 मल्टिप्लाय 4 केला 5 4 चा किती येणार 20 आणि याच्यात ग्रेटर नंबरचं साईन काय येणार सॉरी मल्टिप्लिकेशन मध्ये एक लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एक जरी एकच मायनस असेल तर मायनस द्यायचं दोन्ही मायनस असतील तर प्लस. इथे ग्रेटर नंबर काही विचार करत बसायचा नाही 5 4 जा 20 आणि एकच मायनस असल्यामुळे -20. आता परत इथे बघा मायनस आणि हा पुढचा मायनस 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 काय होईल प्लस होईल. तर पहिला साईन क्लिअर केले मायनस मायनस प्लस नाव 3 7 जा 21. ओके तर हे मायनस मायनस प्लस आणि 21 येणार. आता ह्या दोघांच्या बाबतीत बघितलं आपण तर साईन डिफरंट आहे. डिफरंट असल्यावर काय होणार सबट्रॅक्शन म्हणजे 1 येणार आन्सर 21 - 21 आणि ग्रेटर नंबरचं साईन +1 +1 लाच आपण नुसतं 1 लिहिलं तरी चालेल. म्हणजे याच्यामध्ये कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे ऑप्शन डी. हे जे दिलेलं आहे ऑप्शन डी 1 हे आपलं करेक्ट आन्सर असणार. ऑप्शन डी 1 अँड दॅट इज करेक्ट आन्सर. ओके हा झाला आपला सेकंड एमसीक्यू. नाव नेक्स्ट नाव थर्ड एमसीक्यू. ओके फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. डिटर्मिनंटने जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळी आपल्याला
dx dy d या व्हॅल्यू मिळतात. तर इथे dx दिलेला आहे 49, dy आहे -63, d आहे 7. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? पहिल्यांदा हे क्लिअर करा की x ची व्हॅल्यू विचारली की y ची. तर इथे x विचारलं, त्यामुळे आपण सुरुवातीला असं लिहूया बाय कुठली मेथड म्हणायची? क्रेमर्स मेथड. ओके, तर क्रेमर्स मेथड मध्ये जर आपण बघितलं, जर आपल्याला x फाइंड आउट करायचा असेल तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करतोय? dx अपॉन d. हा जो आपला फॉर्म्युला आहे dx अपॉन d, तो आपण यूज करतो. मग dx ची व्हॅल्यू किती दिली आहे इथे? dx इज इक्वल टू 49, पॉझिटिव्ह आहे तो. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 7. देअरफॉर x इज इक्वल टू 7 1 7, 7 7 49. सो x ची व्हॅल्यू किती आली? x इज इक्वल टू 7. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ई. ओके, ऑप्शन ई 7 इज करेक्ट. dx अपॉन d. तर ए ऑप्शन करेक्ट आहे आणि 7 आन्सर आहे. आता याच्यामध्ये समजा चुकून जर असं विचारलं y, मे बी पॉसिबिलिटी आहे, तर dy बाय d हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे सेकंड पण तुम्हाला पॉसिबिलिटी सांगतोय मी. -63, d ची व्हॅल्यू किती आहे? 7. तर त्यावेळी आन्सर किती येणार? 7 9 म्हणजे y इज इक्वल टू किती येणार? -9. हे कधी जर y विचारलं तर. सध्या आता x विचारलं, त्यामुळे पहिला पार्ट तेवढं करा, कॅल्क्युलेशन रफली करा, ऑप्शन मात्र लिहा आन्सर मध्ये. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4, फाइंड x व्हेन y इज इक्वल टू 1. ओके, काय फाइंड आउट करायचं आहे? तर ज्यावेळी y 1 आहे त्यावेळी x फाइंड आउट करायचं. त्याचं इक्वेशन काय दिलंय जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे? याच्यातलं फोर्थ वन. ओके, फोर्थ वन मध्ये तर इथे बघा इक्वेशन दिलेलं आधी राईट डाऊन करा. x प्लस 2y इक्वल टू 4. सो x प्लस 2y इथं आधी लिहूया. पुट y इक्वल टू 1. y किती पुट करायचं? 1 पुट करायचं. ओके, सो जस्ट y इक्वल टू 1, 2 आहे, x प्लस 2y मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू दिलेली पुट करूया, y इज इक्वल टू 1. तर y इथे 1 लिहूया इज इक्वल टू 4. सो x प्लस 2 मल्टिप्लाय 1, 2 1 किती येणार? 2 इज इक्वल टू 4. ओके, सो प्लस 2 इकडे येऊन काय होईल? मायनस, म्हणजे 4 मायनस 2. ओके, 4 मायनस 2 म्हणजे किती येणार? 2 येणार. सो x इज इक्वल टू किती आला? x इज नथिंग बट 2. हे आपलं करेक्ट आन्सर आलं. 4 मायनस 2 इज 2 आला. ओके, म्हणजे ज्यावेळी y ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी x ची व्हॅल्यू किती येणार? 2 येणार. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन डी, 2 इज करेक्ट आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट सॉल्व द फॉलोइंग 1 मार्क क्वेश्चन. ओके, 1 मार्कचेच क्वेश्चन बघतोय आपण, पण आता याच्यामध्ये एमसीक्यू असणार नाही, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मिळणार नाहीत. तर तुम्हाला ते 2 और 3 स्टेप किंवा 4 स्टेप मध्ये ते एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. हे सुद्धा क्वेश्चन 1 मार्कचे असतील. क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये असेल. एमसीक्यू 4 मार्क्स आणि हे 4 मार्क्स. टोटल 8 मार्क्सचे क्वेश्चन कंपल्सरी असतील, म्हणजे जे आहेत तेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शनल क्वेश्चन असणार नाहीत. त्यामुळे हे याचे प्रिपरेशन चांगलं करा. आता फर्स्ट इक्वेशन काय आहे? याच्यामध्ये 2 इक्वेशन दिले आहेत आपल्याला. जसं की पहिलं दिलं 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. हे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. तर हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. आता हे जे 2 इक्वेशन आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड एक्स प्लस वाय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण इक्वेशन सगळं सॉल्व्ह करायचं नाहीये, तर फक्त एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचं आहे. मग अशा वेळी काय करायचं? तर दिलेल्या 2 इक्वेशनची ऍडिशन करायची, म्हणजे ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ओके, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची. जर का याचे साइन सेम असतील आणि इकडे एक्स प्लस वाय विचारलं असेल तर ऍडिशन करायची. ओके, तर पहिल्यांदा इक्वेशन ॲज इट इज 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आणि मग दुसरं इक्वेशन काय आहे? 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता या दोन्हींची ऍडिशन केली तर इथे बघा 15 प्लस 17 किती येणार? 32x प्लस इथे 17 प्लस 15 किती येणार? 32y. व्हेरिएबल एक्स आणि वाय जोडायचे त्याला, आणि मग यांची ऍडिशन. तर 21 प्लस 11 किती येणार आहे? 32. आता इकडे LHS मध्ये जे 2 सेम नंबर आलेले आहेत, दोन्हीकडे सेम नंबर येतात एक्स आणि वाय, तरच आपलं स्टेप्स करेक्ट आहेत असं ओळखायचं. इथे जो आलाय त्याने दोन्हीकडे डिवाइड करायचं, म्हणजे काय लिहायचं? डिवाइड बोथ साइड बाय. ओके, डिवाइड बोथ साइड बाय 32. दोन्हीकडे कितीने डिवाइड करायचं? तर 32 ने. 32x अपॉन 32 प्लस 32y अपॉन 32 अँड अगेन 32 अपॉन 32. ओके, सो इथे एक 32 ला 32 काय होईल? कॅन्सल होईल. फक्त काय राहील? हा x प्लस
32 ला 32 कॅन्सल होईल, काय राहील वाय, आणि 32 1 जा 32 म्हणजे एक्स प्लस वाय किती येणार आहे? ओके, एक्स प्लस वाय इक्वल टू 1 हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, तर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. तेच आपल्याला फाइंड करायचं होतं बघा क्वेश्चन मध्ये. नाउ नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. असा सुद्धा एखादा सिंपल क्वेश्चन विचारला जाईल. तर याच्यामध्ये काय करणार आपण, दिलेले जे दोन इक्वेशन आहेत त्याला नंबर द्या. फर्स्ट इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. ओके, आणि याला नंबर 1 द्या, इक्वेशन नंबर 1. आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता दोन्हींचे ऍडिशन करायचं, म्हणजे इथे असं लिहायचं, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ओके, तर 1 आणि 2 चे ऍडिशन करायचे, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 हे फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 1. त्या दोन्हींचे ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यानंतर काय होईल, तर याच्यामध्ये बघा एक्स प्लस एक्स, आता याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार, तर 1 प्लस 1 किती येणार, 2x. परत प्लस वायला मायनस वाय काय होईल, कॅन्सल, कारण त्यांचे साईन सेम आहेत, सॉरी साईन डिफरंट आहेत, पण कोइफिशियंट 1 1च आहे, त्यामुळे प्लस वायला मायनस वाय कॅन्सल, आणि 5 प्लस 1 किती येणार, 6. आता 2x मिनिंग काय, 2 मल्टिप्लाय एक्स, तर मल्टिप्लायचं काय होणार, डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 6/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार, एक्स इज इक्वल टू 3 अँड दॅट इज रिक्वायर्ड. एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून एक्स इज इक्वल टू 3 अँड दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. हे तुम्हाला मी फक्त एक्सप्लेन करायसाठी ह्या स्टेप काही गरज नाही लिहायची. प्रत्येक स्टेप नंतर मी दरवेळी लिहायचं राहिलं असेल तर देअर फोर लिहित चला. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx फॉर द इक्वेशन 4x plus 3y is equal to 19 and 4x minus 3y is equal to minus 11. तर इथे आपल्याला dx फाइंड आउट करायचं. dx म्हणजे क्रेमर्स मेथड मधला. तर तो क्रेमर्स मेथड मधला dx फाइंड आउट करत असताना आपण पहिल्यांदा काय करतो, ते इक्वेशन ऍज इट इज असे राईट डाऊन करा, म्हणजे 4x plus 3y is equal to 19 हे नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन आहे 4x minus 3y is equal to minus 11. ओके, तर याला नंबर 2 दिला. आता मी ज्यावेळी हे या मेथडने शिकवलं क्रेमर्स मेथडमध्ये, त्याच्यामध्ये dx आणि dy हे फाइंड आउट करायला मी एक ट्रिक सांगितली होती, 12, 32 अँड 13. तर ती मेथड जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या मेथडने किंवा या ट्रिकने क्रेमर्स मेथड जे आहे ती सॉल्व्ह करू शकता. सध्या काय विचारलं आपल्याला, dx विचार. इथे असे नंबर दिवे 1 2 3 हे पेन्सिल न द्या. आणि जर का तुम्हाला dx फाइंड आउट करायचं असेल याच्यात, तर dx इज इक्वल टू, dx चा रूल काय सांगितला मी, 32 म्हणजे 3 च्या खाली असणारे नंबर. 3 च्या खाली कुठले नंबर आहेत, 19 आणि मायनस 11 हे, आणि 2 च्या खाली असणारे कोइफिशियंट फक्त. ओके, तिथे कुठले कोइफिशियंट आहेत, तर 3 आणि मायनस 3. हा झाला dx. तसंच d आणि dy चा सुद्धा ट्रिक युज करू शकता. आणि एक्झाम मध्ये आता इथं मी dx म्हटलं, कदाचित d पण येईल किंवा dy पण येईल. तर याचं पण प्रिपरेशन क्रेमर्स मेथड तुम्ही करावीच लागणार आहे. तर 1 मार्कला काय होईल, कुठला तरी एक विचारतील, dx dy पैकी एक 1 मार्कसाठी. 3 मार्कसाठी तुम्हाला सगळा सॉल्व्ह करायला लागेल, इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. त्यामुळे याचं सुद्धा असं प्रिपरेशन लक्षात ठेवा की 1 मार्कसाठी कुठलाही 1 तुम्हाला फाइंड आउट करायला लावतील. तर याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 19 मल्टिप्लाय मायनस 3, मिडलला मायनस साईन, परत 3 मल्टिप्लाय मायनस 11. ओके, तर 19 मल्टिप्लाय 3 केलं आपण, किती येणार बघा, 3 57. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस असेल तर मायनस, दोन्ही मायनस मायनस असतील तर प्लस. आता याच्यामध्ये पुढे हा मायनस आणि पुढचा मायनस, जसं की मी आता सांगितलं, दोन्ही मायनस असतील तर मायनस मायनस प्लस, आणि मग 3 मल्टिप्लाय 11 किती येणार, 33. आता याच्यामध्ये इथे साईन डिफरंट आहे. साईन डिफरंट असतील तर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार, म्हणजे 7 मायनस 3 किती येणार, 4. ओके, आणि 5 मायनस 3 किती येणार, 2. आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार, मायनस. सो dx इज इक्वल टू मायनस 24. ओके, तर हे त्याचं काय येणार, आन्सर येणार. तर अशा पद्धतीनं आपण ते सॉल्व्ह करायचं. ओके, की जेणेकरून ग्रेटर नंबरचं साईन मायनस आलेलं आहे, ही आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळून जाईल. नाव नेक्स्ट फोर्थ वन, इफ dx इज इक्वल टू 24, x इज इक्वल टू मायनस 3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. आता हे सुद्धा क्रेमर्स मेथडवरच आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला dx आणि x दिलाय, तर आपल्याला d फाइंड आउट करायचं. तर पहिल्यांदा असं लिहा, बाय क्रेमर्स मेथड. ओके, क्रेमर्स मेथड 1 मार्कचा क्वेश्चन आहे, त्यामुळे 1 2 3 स्टेप मध्ये होऊन जाईल. तर क्रेमर्स मेथड मध्ये x कसा फाइंड आउट करतो आपण, dx अपॉन d. ओके,
सो एक्सची व्हॅल्यू आपण पुट करायची आहे, एक्स इक्वल टू -3. dx ची व्हॅल्यू आहे 24 आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो डी ॲज इट इज. dx ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 24 आणि डी काय केला ॲज इट इज लिहिला. मग आता इथे जर का आपल्याला डी फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार, हे 3 हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो वरती इकडे न्यूमरेटर मध्ये येईल, म्हणजे डी इकडे येईल, आणि हा -3 वरती जो न्यूमरेटर मध्ये आहे तो कुठे येणार डिनॉमिनेटर मध्ये. 24 आहे तिथेच राहणार. ओके, म्हणजे कुणाची जागा बदलणार, फक्त -3 च्या जागी डी आणि डी च्या जागी -3. ओके, तर हे इंटरचेंज होणार. इथे बघा 24 ला 3 1 जा 3, 3 8 जा 24 आणि हे मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. 3 8 जा 24 आणि ते मायनस साईन, म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली, डी इक्वल टू -8. हे आपला आन्सर, दॅट इज रिक्वायर्ड आन्सर. तेच आपण फाइंड आउट करायचं होतं. Now fifth one, state with the reason whether the equation 3x square minus 7y equal to 13 is linear equation in two variables. तर इथे आपल्याला काय विचारलं की हे जे इक्वेशन दिलेलं आहे, कुठलं इक्वेशन, 3x स्क्वेअर मायनस 7y इक्वल टू 13, तर हे लिनियर इक्वेशन आहे का, येस और नो, याच्यामध्ये आन्सर द्यायचा आणि त्याचं रिझन द्यायचं. तर इथे पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन, ऍक्च्युली लिनियर इक्वेशनच नाहीये, इन टू व्हेरिएबल्स. तर हे लिनियर इक्वेशन नाही आहे. त्याचं रिझन द्यायचं, बिकॉज लिनियर इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय त्यांचा इंडेक्स नेहमी 1 पाहिजे, पण इथे एक्सचा इंडेक्स किती आहे 2 आहे, बिकॉज इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स किंवा नुसतं एक्सला इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स इज 2, ब्रॅकेट मध्ये लिहा नॉट 1. तर ते जरी लिहिलं तरी चालेल, इज 2 बट नॉट 1. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही आहे. लिनियर इक्वेशन असण्यासाठी जो दोन्ही व्हेरिएबल आहेत त्याचे इंडेक्स 1 पाहिजे, पण इथे इंडेक्स 2 दिल्यामुळे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीये. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत, 3x प्लस 5y इक्वल टू 9. ओके, दिस इज फर्स्ट वन. आणि सेकंड इक्वेशन आहे 5x प्लस 3y इक्वल टू 7. इक्वेशन सेकंड. मागच्या एका क्वेश्चन सारखाच आहे, बोर्डचा क्वेश्चन आहे, त्यामुळे मी रिपीट करतोय, कारण कदाचित बोर्डला आहे तेच क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा येतं, त्यामुळे हा मिस व्हायला नको म्हणून आधीच्या टाईपचाच आहे, पण हा सुद्धा प्रिपेअर करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तसं प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ट्राय करा, क्वेश्चन थोडे पॉज करा, सोल्युशन, आणि मग तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि मग त्याचं सोल्युशन क्रॉस चेक करा. आता हे जे दोन इक्वेशन आहेत, जर एक्स प्लस वाय पाहिजे असेल तर आपण आधी बघितलंय, तर ते दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. ऍड इक्वेशन 1 अँड 2. ओके, इक्वेशन 1 अँड 2 ऍड करायचे, म्हणजे 3x प्लस 5y इक्वल टू 9 प्लस 5x प्लस 3y इक्वल टू 7. त्याच्यामध्ये बघा 3 प्लस 5 किती येणार 8x, परत 5y प्लस 3y 8y इज इक्वल टू 9 प्लस 7 किती येणार 16. आता इथे सेम नंबर आला बघा LHS ला, दोन्हीकडे काय आलेत 8 आलेत, तर डिवाइड बोथ साइड बाय 8 असं लिहा आणि मग हे करा 8x अपॉन 8, 8y अपॉन 8, ओके 16 अपॉन 8. ओके, इथे काय होईल, 8 ला 8 कॅन्सल होईल, फक्त कोण राहील x, इथे 8 ला 8 कॅन्सल होईल, फक्त कोण राहील y, आणि इथे 8 1 जा 8, 8 2 जा 16, म्हणजे x प्लस y किती येणार आहे याच्यामध्ये, x प्लस y इक्वल टू 2. 8 1 जा 8, 8 2 जा 16. फक्त दोन इक्वेशन ऍड करा, जो कॉमन नंबर येईल त्याने दोन्हीकडे डिवाइड करा. ना नेक्स्ट इक्वेशन मध्ये इथं पण असे दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला, फक्त आता इथे एक्स मायनस काय विचारलं आपल्याला, वाय विचारलेलं आहे. ओके, तर समजा आपण सोल्युशन मध्ये काय केलं, हे दोन इक्वेशन ऍज इट इज लिहा, फर्स्ट नंबर द्या, फर्स्ट अँड सेकंड. ओके, तर फर्स्ट स्टेप काय करा, इक्वेशनला नंबर द्या, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता हे इक्वेशनला नंबर दिल्यानंतर तुम्ही एक्स मायनस वाय जर फाइंड आउट करायचं असेल तर असं लिहा इक्वेशन 2, सॉरी असं लिहा इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. आता त्याच्यासाठी तुम्ही इक्वेशन 1 आधी राईट डाऊन करा, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, हे एक इक्वेशन, आणि त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन त्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे, मायनस 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता इथे तुम्ही सबट्रॅक्ट करत असताना इथे एक लक्षात ठेवा, इथे ऑलरेडी काय आहे, या 15चं साईन प्लस आहे, 21चं पण साईन प्लस आहे. ज्यावेळी तुम्ही इक्वेशन सबट्रॅक्ट करता त्यावेळी जे सेकंड इक्वेशन आहे त्याचे साईन चेंज होतं. ओके, फर्स्ट इक्वेशनचे साईन ऍज इट इज राहतं. तर हा प्लस 15x काय होणार, इथला मायनस होणार, परत इथला पण प्लसचा काय होणार मायनस, आणि हा सुद्धा प्लसचा मायनस. ओके, तर हे इथं होणार. त्याच्यानंतर आता बघा इथे 17 मायनस 15, हे पहिलं बघा, 17 मायनस 15 तर किती येणार 2x. दुसऱ्यामध्ये बघा उलट आहे, 15 मायनस 17
पहिला 15 आहे, मग -17 आहे. आन्सर 2 आणि त्याला y येणार, पण ग्रेटर नंबरचं साईन काय होणार? मायनस. 17चं साईन काय आहे इथे? मायनस आहे. त्यामुळे -2 आहे. तसंच इथं 11 चेंज झालेलं साईन घ्यायचं. 21चं साईन काय आहे? मायनस. जे साईन चेंज झालं ते घ्यायचं. सो 21 मायनस 11 म्हणजे किती येणार? 10 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो इट इज -10. ओके, सो -10 आलं. आता जर आपल्याला x मायनस वाय पाहिजे असेल तर इथे जो सेम नंबर आलाय त्याने दोन्ही साईडला डिवाइड करा. डिवाइड बोथ साईड बाय 2. असं लिहा हवं तर 2x अपॉन 2, 2y अपॉन 2, -10/2. सो प्रत्येक टर्मला आपण 2 ने डिवाइड केला. इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त कोण राहील? x. इथे सुद्धा 2 ला 2 कॅन्सल, -y हे मायनस साईन इथलं मधलं. 2 1 2, 2 5 10 आणि हे मायनस साईन म्हणजे किती येणार? -5. सो दॅट इज रिक्वायर्ड. सो x मायनस वाय किती येणार आहे? -5 येणार. ओके, तर आता आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये येऊया. आतापर्यंत आपण 1 मार्कचे क्वेश्चन आहेत ते सगळे बघितले. आता आपण 2 मार्कचे क्वेश्चन्स आहेत, तर ते बघूया. तर ह्याच्यामध्ये 2 मार्क्स मध्ये तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी एनी 2 असे एकूण 3 दिले जातील. त्यातले 2 सॉल्व्ह करायचे, म्हणजे 4 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन. आणि परत 2 मार्कचे तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आउट ऑफ 5. तर त्याचे 8 मार्क, म्हणजे 2 मार्कचे टोटल 4 + 8 किती? 12 मार्कचं प्रिपरेशन आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन पहिल्यांदा आपण ऍक्टिव्हिटीचे जे क्वेश्चन आहेत ते बघूया आणि परत सॉल्व्हिंगचे बघूया. तर दोन्ही प्रकारचे क्वेश्चन बघूया. 2 मार्कचे क्वेश्चन, त्याचं वेटेज किती आहे? 12 आहे क्वेश्चन पेपरमध्ये. या चॅप्टरमध्ये प्रत्येकातला एक तरी तिथे आपल्याला दिसेल. तर मग आता त्यातला पहिला बघा क्वेश्चन काय आहे. अशा प्रकारचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा म्हणून क्वेश्चन येऊ शकतो. तर हा जो फर्स्ट आहे आपला, कुठला दिलेला आहे बघा? 2√3 9. ओके, 2 3√3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? 2√3 मल्टिप्लाय 3√3 मध्ये ऑलरेडी त्यांनी मायनस दिलेलं आहे आणि इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं 9 मल्टिप्लाय 2. ओके, आता इथे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. डायरेक्ट हा नंबर जर तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करता आला तर तुम्ही एक्स्ट्रा स्टेप आला तर त्याच्यात लिहा. इथे एक्स्ट्रा स्टेप काय होणार आहे? तर बाहेरचे जे नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन डिफरंट करा, म्हणजे वेगळं करा. 2 न कशाला मल्टिप्लाय करायचं? 3 ला. 2 3 जा 6 आणि रूट मध्ये कोण कोण आहे? 3 मल्टिप्लाय 3. तर 3 मल्टिप्लाय 3 किती येणार आहे? 9 येणार. ओके, √3 मल्टिप्लाय √3 9 येणार. ओके, आणि इकडं मग 9 2 जा 18 त्यांनी ते आन्सर दिलेला. आता 6√9चं काय होईल? 6 मल्टिप्लाय 9चं स्क्वेअर रूट, 3चं स्क्वेअर किती येणार? 9. त्यामुळे 9चं स्क्वेअर रूट किती येणार? 3. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येणार? 3. म्हणजे 6 × 3. हे 6 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार आहे? 18. त्यामुळे या स्टेपमध्ये इथे आन्सर काय येणार? 18 येणार. तर हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा एखादी स्टेप एक्स्ट्रा त्याच्यात केली तरीही चालेल. इथं असं -18 आणि मग खाली ही स्टेप लिहिली तरी चालेल. आता 18 - 18 किती येईल? 0 येईल. ओके, तर ओव्हरऑल याच्यात बघितलं तर आपण ऍक्टिव्हिटीमध्ये तर हे एखादी एक्स्ट्रा स्टेप लिहिली नाही लिहिली तरी चालेल म्हणून सांगितलं मी. हे जर तुम्ही 4 लिहिले करेक्ट 1 2 3 4 तर प्रत्येकाला हाफ मार्क, टोटल तुम्हाला 2 मार्क मिळून जाते. ओके, यातला एक जरी आन्सर रॉंग आलं तर मग त्यातले हाफ मार्क कट होतील, बरं हे कुठलंही असू दे. तर अशा प्रकारे मार्किंग सिस्टीम पण असेल. त्याच्यानंतर पुढे आणखीन एक असा डिटर्मिनंट विचारलेला आहे. हा फार सिंपल आहे, असा प्रॉब्लेम यायची शक्यता जास्त असते. तर इथे बघा 3 मल्टिप्लाय 5. ओके, 3 मल्टिप्लाय किती आहे? 5. 3 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं, मध्ये मायनस आहे. परत इकडचा 2 मल्टिप्लाय किती? 4. त्यातला 2 लिहा इथे, मल्टिप्लाय 4 ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. आता 3 मल्टिप्लाय जर 5 केलं तर 3 5 किती येणार? 15. मध्ये मायनस आहे तो लिहिलेलाच आहे इथे. आणि 2 मल्टिप्लाय 4 तर त्याचा आन्सर 8 इथं दिलेला आहे. मग आता 15 मधून जर का आपण इथे 8 मायनस केले, 15 मधून 8 मायनस केले तर किती येणार आहे? तर हे येणार 7. ओके, तर हे 4 बॉक्स जर करेक्ट आले 1 2 3 4 तर याचे सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. ओके, नाव थर्ड क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही कम्प्लीट करायची. आता ह्याच्यामध्ये इथे त्यांनी ऍडिशनचं साईन द्यायला हवं होतं प्लस, कारण दोन इक्वेशनची आपण ऍडिशन केली की ते तुम्हाला काय होणार आहे? आन्सर त्याचं मिळून जाणार. तर 3x + 2x तर याचा आन्सर किती येणार आहे? 5. इथे ऑलरेडी एक्स दिलेला आहे. परत -y + y साईन डिफरंट असल्यामुळे एकमेकाला कॅन्सल होतील आणि परत 2 + 8 किती येणार? 10. आता 5x मिनिंग काय? 5 मल्टिप्लाय x. ओके, तर हे हा मल्टिप्लाय 5 इकडे येऊन काय होणार? डिवाइड, म्हणजे ऑलरेडी इथं 10 आहे, त्या 10 ला किती होणार? डिवायडेड बाय 5. तो त्यांनी दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आपण फक्त वरती 10 लिहायचं. आणि मग आता इथे 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. त्यामुळे इथे किती येणार? इथे येणार 2. ओके, 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. दॅट्स वाय x = 2. सो इथे हे जे 10 लिहिलं ते एक, ते तिथे नुसतं 10 लिहा, इथे लिहिताना असं लिहा.
ऍक्टिव्हिटी बॉक्स आहे त्याच्यात शक्यतो कॅन्सलेशन असं लिहून आता असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे इथं फक्त 10 डिवायडेड बाय 5 इज 2. तर प्रत्येक बॉक्सला तुम्हाला हाफ मार्क मिळून जाईल. ओके. आता तसंच एक क्वेश्चन आहे ते आणखीन एक, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड आउट एक्स. हा आपला टेक्स्टबुक मधला आहे. इथं सुद्धा दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. म्हणजे इथे त्यांनी ऑलरेडी दिले 5 + 2 किती आहे 7x + 3y - 3y कॅन्सल. तसं 9 + 12 केलं तर किती येणार 21. 7x म्हणजे 7 × x. तर मल्टिप्लायचा काय होईल डिवाइड होईल. म्हणजे 21 अपॉन किती येईल 21 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 1 जा 7, 7 3 जा 21. ओके. 7 1 जा 7, 7 3 जा 21. तर त्याचा आन्सर किती येणार x = 3 येणार. हा, इथे तुम्ही काय करा बॉक्स भरत असताना इथे फक्त असं लिहा इथे 21 आणि कॅन्सलेशनला मग पेन्सिल यूज केली तरी चालेल. अपॉन 7 3 असा आन्सर लिहा. बाकीचा रफ वर्क म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी दिलेला आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + y = 3. आता बघा याच्यामध्ये x + y = किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. ओके. तर पहिली x ची व्हॅल्यू किती आहे बघा. टेबल कंप्लीट करायचं आपल्याला, ऍक्च्युली ग्राफ काढायचं नाही फक्त x आणि y च्या व्हॅल्यू काय करायचं फाइंड आउट करायचं. ऍक्च्युली इथे याच्यावरूनच तुम्हाला कळेल इथं 0 आहे म्हटल्यावर y 0 आहे ना. पण हे दिलेलं नाही असं कन्सिडर करून आपण सॉल्व्ह करूयात. तर x ची व्हॅल्यू किती ठेवायची इथे 3 + y = 3. आता हा +3 इकडे येऊन काय होणार मायनस, म्हणजे 3 - 3 किती येणार y = 0. y आला 0 3 0. त्याच्यानंतर दुसरा इथे 5 व्हॅल्यू दिलेली आहे. तर याच्यात आपण काय करणार x + y हे आपलं इक्वेशन आहे. तर त्याच्यामध्ये = 3. तर त्याच्यात y ची व्हॅल्यू किती ठेवायची ही दिलेली 5 ठेवायची. ओके. x + 5 = 3. हा +5 इकडे येऊन काय होणार मायनस, म्हणजे 3 - 5. सो x = याचं साइन प्लस याचं मायनस, साइन डिफरंट म्हणजे काय होणार सबट्रॅक्शन. सो 5 - 3 किती येणार 2 आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस. कॅल्क्युलेशन तुम्ही रफली केलं तरी चालेल, फक्त बॉक्स करेक्ट येणं गरजेचं आहे. त्यामुळे x ची व्हॅल्यू किती आली -2 आणि मग पॉईंट कसा लिहायचा -2 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 5. पहिला x नंतर y -2 5 हा पॉईंट आहे. ओके. तसंच आता तिसरं बघा इथे याच्यावरूनच तुम्हाला कळू शकतं की याचा आन्सर किती आहे 0, कारण पहिला x 0 आहे किंवा सॉल्व्ह करायचं झालंच आपल्याला. x + y = 3 आहे. ओके. हे इक्वेशन याच्यात y ची व्हॅल्यू 3 ठेवली = 3 +3 इकडे येऊन काय होणार मायनस. सो x = काय येणार 3 - 3 0 येणार. +3 पलीकडे मायनस झालं म्हणून ते 0. ओके. इथं तुम्हाला मार्क कशासाठी मिळतील तर हे बॉक्स जर करेक्ट तुम्ही भरले तर त्याचे हाफ असे टोटल 2 मार्क्स मिळतील. कॅल्क्युलेशनची सुद्धा तुम्ही रफली म्हणजे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करताना जेवढं लागतं तेवढं कॅल्क्युलेशन, अदरवाईज ते सुद्धा मेन्शन करायची गरज नाही तिथे, किंवा केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यातला पुढचा बघूया आपण. Now next question, if 0, 2 is the solution of 2x + 3y = k, then find the value of k, complete the following activity. आता इथे काय करायचं आपण तर इथे 0, 2 हा पॉईंट दिलाय की तो सोल्युशन आहे म्हणून सांगितलंय कुणाचं 2x + 3y = k. तर मग k फाइंड आउट करायसाठी काय करा ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. आता इथे 0, 2 हे त्याचं सोल्युशन आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं 0, 2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. म्हणजे x ची व्हॅल्यू किती घ्यायची x ची व्हॅल्यू घ्यायची 0. ओके. आणि y ची व्हॅल्यू किती घ्यायची 2. कारण फर्स्ट पॉईंट जो असतो आपला फर्स्ट कोऑर्डिनेट असतो तो x असतो, दुसरा असतो तो y. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू किती ठेवायची 2. मग आता बघा 2x म्हणजे 2 × x. तर 2 × x ची व्हॅल्यू किती आहे आपली 0. 3 × y ची व्हॅल्यू त्यांनी इथे ठेवलेली आहे किती येते 2. y ची व्हॅल्यू 2 ठेवली. आता 2 × 0 केलं आपण तर 2 × 0 किती येणार 0. आणि 3 × 2 केलं 3 2 किती येणार 6. मग आता k = फक्त इकडे लिहिलं लेफ्ट हँड साईडला, आणि 0 + 6 चा आन्सर किती येणार आहे 0 + 6 is 6. So k = 6. That is required solution. तर फक्त बॉक्स तुम्ही करेक्ट भरले की तुम्हाला त्याचे मार्क मिळून जातील. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. तर मगाचा आधीच असं झालाय तसाच क्वेश्चन आहे, पण इम्पॉर्टंट आहे म्हणून मी हा टाईप रिपीट होतं, पण क्वेश्चन हा बऱ्याचदा बोर्ड एक्झाम मध्ये जसाचा तसा आलेला आहे. आणि बोर्डचेच क्वेश्चन मी तुमच्याशी डिस्कस करतोय कारण ते रिपीटेड आहेत. मी अनेक प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन पेपर बघून तुमच्याशी डिस्कस करून सांगतोय. त्यामुळे जे क्वेश्चन करतोय पर्टिक्युलर त्याची पण प्रॅक्टिस करा. इव्हन कधी कधी व्हॅल्यू पण चेंज होत नाही, तशीच एक्झाम्पल येतात बोर्डला. त्यामुळे त्यांचं प्रिपरेशन चांगलं करा. व्हॅल्यू चेंज करून पण तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता फर्स्ट बघा इथे इक्वेशन काय दिलं आपल्याला 2x - 6y = 3. तर पहिली व्हॅल्यू किती आहे -5. x ची व्हॅल्यू किती आहे -5. तिथे x ची व्हॅल्यू -5 ठेवा. सो 2 × कारण 2 आणि x च्या मध्ये मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती -5 - 6y
इज इक्वल टू, आता 2 मल्टिप्लाय जर तुम्ही हे केलं 5, तर 2 5 10 येणार, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एक जरी मायनस असेल तरी -10. ओके, देन -6y इज इक्वल टू 3. आता हा -10 जो आहे तो इकडे येऊन काय होणार, प्लस होणार. 6चं साईन जे मायनस आहे तेच राहणार, म्हणजे -6y 3, फक्त हा -10 इकडे येऊन काय होईल, प्लस होईल, म्हणजे 3 प्लस किती होईल, 10. -6y म्हणजे -6 मल्टिप्लाय y, आणि 3 प्लस 10 ची ऍडिशन केली, किती आली, 13. देअरफॉर y इज इक्वल टू मल्टिप्लाय -6 काय होणार, डिवाइड. सो 13 अपॉन -6, मल्टिप्लायचा तो काय झाला, डिवाइड झाला तिथे. आता याच्या पुढे जो मायनस म्हणजे अपॉन मध्ये आहे, तर मायनस साईन शक्यतो वरती द्यायचा, म्हणजे -13 अपॉन 6, किंवा असं मिडलला दिलं तरी चालतं, हे पण करेक्ट आहे आन्सर. ओके, सो y इज इक्वल टू -13 अपॉन 6, हे आन्सर आलं 13 अपॉन 6. तर पॉईंट कसा लिहायचा, पहिला x लिहायचा म्हणजे -5, आणि नंतर yचा आन्सर किती आलं, -13 अपॉन 6. ओके, तर हे पहिलं झालं. आता दुसऱ्या याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती ठेवायची आपण, 0. तर हे आधी इक्वेशन लिहूया, 2x - 6y इज इक्वल टू 3. 2x - 6y इज इक्वल टू 3. नाव 2x - 6 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू किती आहे, 0. दुसऱ्या याच्यामध्ये इक्वल टू 3. तर 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, इथे 6 इंटू 0 0 येणार, इज इक्वल टू 3. सो 2x - 0 म्हणजे ऍज इट इज 2x इक्वल टू 3. मल्टिप्लाय काय होणार, इकडे येऊन डिवाइड होणार. सो x इज इक्वल टू मल्टिप्लाय 3 चा होणार डिवाइड. ओके, मल्टिप्लायचा इकडे येऊन डिवाइड झाला. सो x किती आला, 3 अपॉन 2. ओके, ही x ची व्हॅल्यू लिहायची इथे, 3 अपॉन 2. x लिहूया इथे 3, जस्ट मिनिट, 3 अपॉन 2 आणि 0. मग पहिला x लिहा 3 अपॉन 2, आणि y किती लिहायचा, 0. तर असा टेबल कंप्लीट केला की तुम्हाला त्याचे जे मार्क आहेत ते मिळून जातील. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी झाला. आता क्वेश्चन नंबर 2 म्हणजे 2 मार्क्सचे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन येतात, ते येतात क्वेश्चन नंबर 2B मध्ये. तर त्या टाईपचे बघूया आता. तर आता नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2B मध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग असे क्वेश्चन असतील, 2 मार्कचे, टोटल 5 असतील, त्यातले 4 सॉल्व्ह करायचे, तुम्हाला 1 मार्क त्याच्यात मिळून जातील. तर 2 मार्कचे सगळे क्वेश्चन आहेत, पण ऍक्टिव्हिटी नसणार आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, तर त्यातलं फर्स्ट आहे बघा इथे, टू सॉल्व्ह द इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल, फाइंड dx अँड dy, दोन्ही पण फाइंड आउट करायचे. आता इथं फुल जी क्रॅमर्स रूलची मेथड आहे ती इथे घ्यायची नाहीये. तर इथे काय करायचं, फक्त आपण dx आणि dy एवढेच दोन फाइंड आउट करायचे. तर फर्स्ट इक्वेशन काय दिलं आपलं, 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. तर हा नंबर 1 झाला. ओके, आणि सेकंड इक्वेशन आहे x प्लस 5y इज इक्वल टू 22. त्याला सेकंड द्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, dx dy. डी सुद्धा फाइंड आउट करू शकतो आपण, पण सध्या आपण dx आणि dy. तर dx आणि dy याच्यासाठी मी एक रूल सांगितला होता ट्रिक म्हणून, 12 32 13. तर तो कसा यूज करायचा रूल, तर इथे बघा, इथे लिहायचं 1 2 आणि 3. तर सध्या डी काही आपल्याला फाइंड करायला लावलेलं नाहीये, तर dx डायरेक्ट फाइंड आउट करा. तर dx चा रूल काय आहे, 32, म्हणजे फर्स्ट 3 26 अपॉन 22 हे येणार, आणि त्याच्यानंतर इकडे 2 म्हणजे कुठले येणार, हे 2 च्या खाली असणारे नंबर 5 अँड 5. ओके, तर ही dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. म्हणजे याच्यात आपण कसं करणार, 26 मल्टिप्लाय फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 26 मल्टिप्लाय 5, आणि इकडं मध्ये मायनस लिहा, आणि 5 मल्टिप्लाय किती येणार, 22. ओके, जर का आता आपण 26 मल्टिप्लाय 5 केलं तर किती येणार आहे, ते 130. करून बघा हे कॅल्क्युलेशन. मायनस 5 मल्टिप्लाय 22. ओके, 5 मल्टिप्लाय किती करायचं, 22. तर किती येणार ते 110. तर हे दोन्ही जर एकमेकांमधून मायनस केले आपण, तर 130 मायनस 110 म्हणजे किती येणार, dx किती येणार याच्यात, 20 येणार. ओके, dx येणार 20. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy साठी रूल काय आहे, 13. ओके, सो 13 कसं घेणार, 1 च्या खाली असणार नंबर, इथं 3 आहे, आता इथे कोइफिशियंट काही नाही आहे म्हणजे 1 घ्यायचं. सो dy इज इक्वल टू 13 रूल, म्हणजे 1 च्या खाली असणारे नंबर 3 आणि 1. 13 मध्ये हा पहिला 1 आणि नंतर 3 आहे. 3 च्या खाली कुठले नंबर आहे, 26 आणि 22. ओके, दॅट इज dy. याच्यात सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण, 3 मल्टिप्लाय 22, मिडलला मायनस, आणि 26 मल्टिप्लाय 1. तर 22 मल्टिप्लाय किती करायचे, 3, म्हणजे 66 मायनस 26. ओके, 26 1 26 आले ते. तर त्याच्यातून 26 जर मायनस केले आपण,
तर ते किती येणार 40. सो dy इज इक्वल टू 40. म्हणजे 2 मार्क्ससाठी एकतर dx विचारतील, dx dy विचारतील किंवा dy विचारतील. ओके, तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत तर त्यांचं प्रिपरेशन करा. म्हणजे क्रेमर्स मेथड तुम्हाला आली पाहिजे. त्यातले 2 मार्क्ससाठी जर असं विचारलं, पर्टिक्युलरली असा क्वेश्चन असेल, फाइंड dx dy dy किंवा ddx, तर तेवढेच फाइंड आउट करा 2 मार्क्ससाठी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, सम ऑफ 2 नंबर्स इज 7 अँड देअर डिफरन्स इज 5, फाइंड द नंबर्स. ओके, 2 नंबर्स आहेत ज्याची सम किती आहे 7 आहे आणि त्यांच्यातला डिफरन्स, ओके, सबट्रॅक्शन त्यांचं किती आहे 5 आहे. तर ते नंबर फाइंड आउट करायचे. ओके, तर असं म्हणूया, लेट गिवन टू नंबर्स आर गिवन टू नंबर्स, दिलेले 2 नंबर्स काय आहेत, सपोज पहिला एक्स आहे आणि दुसरा वाय आहे. आणि त्याच्यात आणखीन एक सपोज करा, ग्रेटर कोण आहे, विथ एक्स इज ग्रेटर देन वाय. ओके, असं लिहिलं तरी चालेल किंवा ग्रेटर नंबर एक्स स्मॉलर नंबर वाय असं सुद्धा स्टार्टिंगला लिहिलं तरी चालेल. एक्स आणि वाय ते 2 नंबर्स आहेत आणि त्याच्यात एक्स ग्रेटर आहे. नाव बाय गिवन कंडिशन्स दोन्ही कंडिशन्स आपण लिहूया एकत्र. फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन अशापेक्षा सिंपल आहे. तर 2 नंबरची सम किती आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 हे फर्स्ट, आणि त्यांच्यातला डिफरन्स म्हणजे ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर किती आहे 5. एक्स मायनस वाय किती आला 5 आला. देअरफॉर ऍड इक्वेशन 1 अँड 2, ऍड इक्वेशन 1 अँड 2, दोन्हींचे ऍडिशन करायचे. म्हणजे एक्स प्लस वाय किती येणार 7 आणि दुसरा एक्स मायनस वाय इक्वल टू 5. तर ह्या दोन्हींची काय करायची, ऍडिशन करायची. आता ऍडिशन केल्यानंतर इथे बघा, एक्स प्लस एक्स म्हणजे कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार. 1 प्लस 1 किती येणार 2x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, आणि 7 प्लस 5 किती येणार 12. ओके, नाव 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय एक्स आहे, तर तो मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. सो एक्स इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. तर 12 ला कितीने डिवाइड करायचं 2 ने डिवाइड करायचं. ओके, तर 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो एक्स इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 6 आलेली आहे. ओके, सो एक्स मिळाला आपल्याला, म्हणजे स्मॉलर नंबर मिळाला, सॉरी ग्रेटर नंबर मिळाला. आता स्मॉलर नंबर तर तो फाइंड आउट करूया. पुट एक्स इक्वल टू 6, पुट एक्स इक्वल टू 6 इन इक्वेशन कुठलाही एक आहे त्याच्यावर, इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू सम ऑफ 2 नंबर्स इज 7, त्यातला एक 6 आहे. 6 प्लस वाय, एक्सची व्हॅल्यू किती ठेवली 6. आता प्लस 6 इकडे येऊन काय होईल मायनस. सो वाय इज इक्वल टू 7 मायनस 6. 7 मायनस 6 किती येणार, 7 मधून 6 मायनस केले 1 आले. सो 2 नंबर्स आर गिवन, 2 नंबर्स आर, फर्स्ट वन इज एक्स इज इक्वल टू किंवा गिवन 2 नंबर्स आर, पहिला नंबर किती येणार 6 आणि 1 म्हणजे ग्रेटर नंबर 6 स्मॉलर नंबर वाय, त्यांचे दोन्हीचे ऍडिशन करा 7 येते, दोघांमधला डिफरन्स किती आहे 5. ओके, सिम्पल. फक्त स्टेप्स थोड्या तुम्हाला राईट डाऊन कराव्या लागतील, प्रत्येक स्टेप नंतर देअरफॉर असं लिहा. नाव नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. इथे एक डिटर्मिनंट दिलेलं आहे आपल्याला. ऍक्च्युली डिटर्मिनंटचं साईन पाहिजे होतं, ते मॅट्रिक्सचं झालं. 7/3, 5/3, 3/2, 1/2. तर हा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे. 7/3, 5/3, 3/2, 1/2. तर हा सॉल्व्ह करायचा असेल तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 7/3 मल्टिप्लाय 1/2 मायनस इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5/3 मल्टिप्लाय 5/3 मल्टिप्लाय 3/2. ओके, 7/3 मल्टिप्लाय 1/2, 5/3 मल्टिप्लाय 3/2 हे करायचं. आता इथे 7 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 7 1 चा किती येईल 7, परत 3 मल्टिप्लाय 2 केला 3 2 जा 6 मायनस 7 1 जा 7, 3 2 जा 6, परत 5 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार 15 आणि 3 मल्टिप्लाय 2 केला 6. ओके, तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं, जे नंबर्स आहेत त्यांचं ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं, ह्या दोन्हींचं न्यूमरेटरचा न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर मध्ये. आता इथे सबट्रॅक्शन करण्याआधी डिनॉमिनेटर सेम आहे की नाही बघा, हे दोन्ही सेम आहेत 6 6, तर ते एकच लिहा 6 आणि वरती काय करा 7 मायनस 15. आता इथे 7चं साईन त्याच्या समोर बघा काही नाही म्हणजे प्लस आहे, 15चं मायनस आहे. साईन डिफरंट म्हणजे आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार. सो 15 मायनस 7 किती येईल 8 येणार. 8 आल्यानंतर ग्रेटर नंबरचं साईन मायनस, मायनस 8/6. त्याला आणखीन सिम्प्लिफाय करण्यासाठी हे पेन्सिल न करा असं, ते डिवायडेड बाय 2 केलं आपण, 2 ने डिवाइड केलं त्याला. 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार 2 4 जा 8. ओके, म्हणजे इथे 4 येणार अपॉन हे मायनस साईन आहे तसं 2 3 जा 6 म्हणजे
-4/3 ही त्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येणार. 7/3, देन 5/3, 3/2 आणि 1/2. सो दॅट इज रिक्वायर्ड आन्सर. अशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड आउट करायचे. नाव नेक्स्ट क्वेश्चन परत डिटर्मिनंट वरचा आहे, पण थोडासा डिफरंट आहे. इफ 4m53 इज इक्वल टू 22, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. तर आपल्याला m ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. तिथे दिलेला डिटर्मिनंट बघा 4, 5, m3. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, ती आपल्याला फाइंड आउट नाही करायची, पण त्याच्यावरून m किती येतोय तो फाइंड आउट करायचा. त्यासाठी काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 मल्टिप्लाय 3 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडलला मायनस, परत 5 मल्टिप्लाय m. ओके, इकडचा 5 मल्टिप्लाय m इज इक्वल टू 22, म्हणजे 4 मल्टिप्लाय 3 हे फर्स्ट, मिडलला मायनस 5 मल्टिप्लाय m इज इक्वल टू 22. तर 4 मल्टिप्लाय 3 केला आपण, तर 4 मल्टिप्लाय 3 केल्यावर किती येणार, 12. ओके, मायनस 5 मल्टिप्लाय m म्हणजे 5m इज इक्वल टू किती येणार, 22 येणार. ओके, तर आता हे केल्यानंतर इथे आता आपण बघूया की कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. तर याच्यात हा जो -5m आहे त्याचा साईन मायनस आहे, तो इकडे येऊन काय होईल, +5m होईल. आणि 22चं साईन त्याच्या समोर बघा, काही नाही म्हणजे ते प्लस आहे, तर तो +22 इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, म्हणजे 12 मायनस 22. थोडक्यात -5m इकडे येऊन काय झाला, +5m झाला, इथे आलेला आहे आपण, आणि +22 याच्याकडे येऊन काय झालं, मायनस झालं. ओके, नाव 5m इज इक्वल टू, याच्यामध्ये काय करणार आपण, तर 5m ची व्हॅल्यू लिहिणार तिथे. 5m इज इक्वल टू, आता इथे बघा 12चं साईन त्याच्या समोर बघा, काही नाही म्हणजे प्लस, हे मायनस, साईन डिफरंट, सबट्रॅक्शन. सो 22 मधून 12 मायनस केले, 10 आले, आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आला, मायनस. ओके, 22 मायनस 12 केले, ग्रेटर नंबरचं साईन मायनस आलं. आता हे आल्यानंतर इथे m ची व्हॅल्यू फाइंड करायचं. सो m ची व्हॅल्यू म्हणजे 5 मल्टिप्लाय m आहे, तर तो इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. सो m इज इक्वल टू -10 डिवायडेड बाय 5. m ची व्हॅल्यू किती येणार, -10 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो m इज इक्वल टू -2 आले. ओके, 5 1 जा 5, 5 2 जा 10. m इक्वल टू किती आला, -2 आला. तर अशा पद्धतीने ते काय करायचं, सॉल्व्ह करायचं, आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट विथ द रिझन द पॉइंट 3 - 2 विल lie on the graph of equation 5m - 3n इक्वल टू -21. तर रिझन द्यायचं की हा जो 3 - 2 हा पॉइंट आहे, तो या इक्वेशनच्या लाईनवर येणार की नाही, ते चेक करायचं तुम्ही. तर त्याच्यासाठी आन्सर मध्ये काय करणार आपण, गिवन पॉइंट 3 - 2. तर याच्यावरून जो पहिला असतो तो x आणि y, पण आता इथे इक्वेशन कशामध्ये आहे, m आणि n मध्ये, त्यामुळे पहिला असणार तो m, पहिला x y असं असतं, दुसरा कोऑर्डिनेट y, पण इक्वेशन m आणि n मध्ये असल्यामुळे फर्स्ट येणार तो m येणार, म्हणजे m इक्वल टू किती येणार, 3, आणि n ची व्हॅल्यू किती येणार, -2. ओके, तर ह्या इक्वेशनच्या LHS हा पार्ट आहे. सो LHS इक्वल टू, तो आधी लिहूया, 5m - 3n. तर त्याच्यात ह्या व्हॅल्यू ठेवा, म्हणजे 5 मल्टिप्लाय m ची व्हॅल्यू किती ठेवायची, 3, -3 मल्टिप्लाय n ची व्हॅल्यू किती ठेवणार, -2. ओके, तर बघूया चेक करून आपण. 5 मल्टिप्लाय 3 केलं, तर 5 3 चा किती येणार, 15. 5 मल्टिप्लाय 3 15, मायनस मायनस काय होणार, हे प्लस, आणि 3 2 चा किती येणार, 6. तर 15 + 6 म्हणजे LHS किती आला, 21. आणि इकडं RHS जो दिलेला आहे तो किती आहे, -21. बघा थोडासा डिफरन्स आहे, RHS इज -21. LHS मी काय म्हटलं, LHS आलेला आहे 21, पण RHS मात्र 21 आलाय, पण त्याचा साईन निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार, देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS इक्वल नाही आहे, त्यामुळे तो जो पॉइंट आहे 3 - 2, ओके, देअरफॉर 3 - 2 does not lie on 5m - 3n, 5m - 3n इक्वल टू -21. ओके, तर त्याच्यावर तो येणार नाही, त्या लाईनच्या ग्राफवर तो येणार नाही. जर का ते दोन्ही पण 21 21 आले असते, ओके, तर तो पॉइंट त्या लाईनवर येऊ शकतो, पण असा तो येणार नाही. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, इफ 2 - 5 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन, हे सोल्युशन आहे
तर मग के ची व्हॅल्यू किती येते ते फाइंड आउट करायचं. ओके, ऍक्टिव्हिटीमध्ये असा एक क्वेश्चन आपण बघितलेला. तर इथे सॉल्व्ह करायला आलाय तर काय करणार आपण, तर हे लिहायचं, जे सेंटेन्स इक्वेशन दिलं ते आधी लिहूया. 2x मायनस के वाय इक्वल टू 14 याला नंबर 1 द्या. आणि हे सोल्युशन आहे असं जे सेंटेन्स दिलंय, 2 मायनस 5 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन 1. इक्वेशन 1 चं ते सोल्युशन आहे हे आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये दिलंय. ओके, त्यामुळे x ची व्हॅल्यू किती घेणार आपण, तर x ची व्हॅल्यू घेणार 2 आणि y ची व्हॅल्यू किती घेणार, इथे पहिला असतो तो x आणि दुसरा y, त्यामुळे y ची व्हॅल्यू किती घेणार, -5. तर याला नंबर 2 देऊया. तर 2 1 मध्ये यूज करा, युझिंग व्हॅल्यूज 2 इन इक्वेशन 1. तर बघा 2 मल्टिप्लाय x आहे ते, x ची व्हॅल्यू किती आहे आपली 2 मायनस के वाय, y ची व्हॅल्यू किती आहे -5 इज इक्वल टू 14. तर 2 मल्टिप्लाय 2 केलं, 2 2 जा किती येणार 4. हे दोन्ही मायनस मायनस काय होतील प्लस, ते दोन्ही काय आहेत मायनस मायनस आहेत ते प्लस होतील, म्हणजे किती येतील 5k इज इक्वल टू किती येणार 14. मायनस मायनस प्लस झाले आणि 5 इंटू के 5k. आता नेक्स्ट स्टेप, +4 इकडे येऊन काय होईल मायनस, सो 5k इज इक्वल टू 14 मायनस 4. सो 5k इज इक्वल टू 10. 5 मल्टिप्लाय के चा काय होणार, डिवाइड होणार इकडे, सो k इज इक्वल टू 10 अपॉन 5. ओके, सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो k इक्वल टू किती येणार, k ची व्हॅल्यू. ओके, दॅट्स वाय k इक्वल टू 2. 5 1 जा 5, 5 2 जा 10. k ची व्हॅल्यू किती आलेली आपली 2 आलेली आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, k ची व्हॅल्यू जी आहे ती याच्यामध्ये फाइंड आउट करायची. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, ABCD is rectangle. Write two simultaneous equation using the information given below in the form. या फॉर्म मध्ये लिहायचे ax प्लस by इज इक्वल टू c. तर या फॉर्म मध्ये काय करायचं, हे दोन इक्वेशन लिहायचे. इथं ऍक्च्युली पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाहीये, तर फक्त जे दोन इक्वेशन आहेत ते इथे सॉल्व्ह करायचे. ओके, सो हा जो क्वाड्रिलॅटरल दिलाय ABCD इज अ रेक्टँगल, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय. ओके, इज अ रेक्टँगल दॅट इज गिवन. मग रेक्टँगल असतील तर त्याचे अपोजिट साइड्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे AB ला कॉन्ग्रंट कोण येणार याच्यात, ओके, AB ला कॉन्ग्रंट DC. सो AB इज इक्वल टू DC. त्याला रिझन लिहा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर त्याचा फुल फॉर्म लिहा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट, किंवा शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल एवढं तरी इथे लिहा. मग आता AB इज इक्वल टू DC आल्यानंतर ABचं इक्वेशन काय आहे बघा, 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू DC किती आहे 4x मायनस y. ओके, तर आता याच्यात इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर इथे जो y आहे प्लस y तो ऍज इट इज ठेवा, मायनस y याच्याकडे आणा. तर मायनस वायचं काय होणार इथे प्लस, सॉरी असं करूया, एक मिनिट जस्ट मिनिट, इथे 4x मायनस y आहे. तर याच्यात 8 तिथेच ठेवूया आणि इकडे 2x ला इकडे आणूया, म्हणजे 4x याचं साईन इथे प्लस आहे, तो इकडे येऊन काय होईल -2x होईल. परत इथे ऑलरेडी मायनस y आहे, तर हा प्लस y याच्याकडे येऊन काय होईल -y होईल, आणि 8 ला आहे तिथे ठेवा. ओके, तर हे सिंपल पडेल आपल्याला. मग आता याच्यात 4x मायनस जर 2x केला आपण, तर 4x मायनस 2x किती येणार, ऍज इट इज 2x. ओके, तर याच्यामध्ये 4x मायनस 2x केला किती आला आपला 2x आला, आणि इथे y चे दोन्ही साईन मायनस आहेत, मायनस y, आणि कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचं. साईन सेम आहे तर ऍडिशन करा, 1 प्लस 1 किती येणार 2y, आणि दोघांचं साईन काय आहे मायनस, सो -2y येईल, आणि मग इकडे काय लिहा इक्वल टू 8. आता हे इक्वेशन येण्यासाठी डिवाइड बोथ साइड बाय 2, दोन्हीकडे काय करा 2 न डिवाइड करा, म्हणजे आणखीन सिंपल इक्वेशन होईल. हे इक्वेशन 2 ला 2 कॅन्सल होईल, इथे 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे काय राहील x मायनस y, आणि परत 2 1 जा 2, 2 4 जा 8, त्यामुळे इथे x मायनस y किती येणार 4. तर हे पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. आता सेकंड इक्वेशन याच्यात, हे दुसरी साइड कुठलं येणार, पेअर ऑफ अपोजिट साइड. तर AD ला कॉन्ग्रंट कोण येणार BC. ओके, सो AD इज कॉन्ग्रंट टू BC, किंवा AD इज इक्वल टू BC. तर ADचं इक्वेशन काय आहे, इथे 2y, आणि BCचं काय आहे x प्लस y. ओके, सो 2y, BC काय येणार x प्लस y. AD ची व्हॅल्यू BC ची व्हॅल्यू x प्लस y. तर ह्या दोन व्हॅल्यू, सॉरी x प्लस 4 आहे ते, इथे कन्सिडर 4 करा. ओके, जस्ट अ मिनिट, x प्लस y इक्वल टू 4, त्यामुळे इथे 4 पाहिजे. ओके, मग आता हे जर पाहिजे असेल आपल्याला तर आपण इथे काय करणार, ज्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर x इथे ऍज इट इज लिहा,
2y साईन त्याच्यासमोर काही नाही म्हणजे प्लस आहे, तो इकडे x कडे येऊन काय होईल, -2y होईल. म्हणजे +2y -2y झालं आणि +4 ला इकडे न्या. +4चा काय होईल -4. म्हणजे हे सेकंड इक्वेशन कसं येणार, हे इकडे लिहा x - 2y इक्वल टू हे किती येणार -4 येणार. ओके, फक्त +2y ला इकडे आणलं, +4 ला तिकडे नेलं, तो मायनस झाला. सो x - 2y इक्वल टू -4. त्याला इक्वेशन सेकंड. तर 2 इक्वेशन फक्त तुम्ही तयार केले की तुम्हाला त्याचे जे 2 मार्क्स आहेत, 2 मार्क्स ते मिळून जाते. ओके, तर इथे 2 मार्क्सचे जेवढे पॉसिबल क्वेश्चन आहेत तर ते इथे झालेले आहेत. काही प्रॅक्टिस क्वेश्चन पण मी तुम्हाला आता देतो इथे, ते जस्ट नोट करा. तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी ते करू शकता, कारण ते बोर्डला विचारलेले आहेत. तर इथे एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत. dx dy फाइंड आउट करायचं आहे. जसं एक वरती एक्झाम्पल बघितलं आपण. 1 मार्कमध्ये आपण x + y आणि x - y याचे दोन्हीचे पण एक्झाम्पल बघितले. एकदा ऍडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. तर तुम्हाला एकदा x + y, एकदा x - y असं मिळून जाईल. ओके, ते तिथे करा. त्याच्यानंतर हा सॉल्व द इक्वेशन, 2 इक्वेशनची ऍडिशन करा. तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. ओके, अशा पद्धतीनं हे थर्ड वन क्वेश्चन. काही एक्स्ट्रा दिलेले आहेत, ते फक्त नोट करा.